मुसळधार पावसामुळे आणखी एका मुंबईकराचा निष्पाप बळी गेलाय। कुर्ल्याच्या नौपाडा परिसरात झाड कोसळून 63 वर्षांच्या युनुस हकीमुद्दीन कुंदावाला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार युनुस यांनी नुकतंच कुर्ला परिसरात एक नवीन दुकान विकत घेतलं होतं। दुकानाच्या उद्घाटनाच्या तयारीसाठी ते रविवारी तिथं आले होते। दुकानाचं शटर उघडं असताना अचानक एक मोठं झाड रस्त्यावर कोसळलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। झाड इतक्या जोरात कोसळलं की युनुस शेख यांना सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नाही। या घटनेचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलाय। दरम्यान ही घटना घडून 2 तास उलटले तरी सुद्धा मुंबई महानगरपालिकेचा एकही अधिकारी तिथे फिरकला देखील नाही, असा आरोप स्थानिकांनी केला। स्थानिकांचा आक्रोश यावेळी घटनास्थळी पाहायला मिळाला। साहेब 4 तास झाले साहेब हा विषय दाबण्याचा प्रयत्न करतायत महानगरपालिका। साहेब हे नाही चालणार। चांदिवली विधानसभेमध्ये रोज माणसं मरतायत साहेब। साहेब माणसांची जीवाची व्हॅल्यू काय मला सांगा ना, काय व्हॅल्यू आहे माणसांच्या जीवाची? महानगरपालिकेचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद। घटनास्थळी महापौर रितू तावडे देखील पोहोचल्या। पालिका प्रशासनावर महापौरांनी संताप व्यक्त केला। झाड डेंजर झोन मध्ये दिसत होते तसं पत्र देण्यात आलं होतं, मात्र पालिका प्रशासनानं यामध्ये लक्ष घातलं नाही, असं महापौरांनी म्हटलं। नाही, एक लक्षात घ्या, ही दुर्दैवी घटना आहे। या ठिकाणी कुठेही पालिका प्रशासनाला पाठिंबा देण्याचं किंवा पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी नाहीये। या ठिकाणी युनुस कोंदीवाला यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। 63 वर्षाचे होते। दुकान ओपन करायला आले होते आणि अचानक ही फांदी कोसळली। एवढं पुढे जाऊन मला एवढंही कळालं की या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक आमच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश जी आहे, त्यांनी पत्र पण दिलं होतं की हे झाड जरा डेंजर झोन मध्ये दिसतंय, तरी पण पालिका प्रशासनाने त्या ठिकाणी लक्ष घातलेलं नाही। हा सगळा चौकशीचा भाग आहे, आम्ही घेऊच त्या ठिकाणी। परंतु आम्ही या ठिकाणी पुन्हा सांगते, मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती बसलेले महापौर म्हणून मी असेल, उपमहापौर म्हणून गाडी असेल, सर्व नगरसेवक असेल, इथे कुठेही ज्या पद्धतीचं चित्र या मुंबईकरांना या विरोधकांच्या माध्यमातून उभं केलं जात आहे की सत्ताधारी किंवा महापौर असेल हे यांना पाठीशी घालण्याचं, कॉन्ट्रॅक्टदारांना पाठीशी घालण्याचं अशा पद्धतीने वक्तव्य करून जर मुंबईकरांचं दिशाभूल करत असेल तर याचा मी पूर्ण या ठिकाणी विरोध करते। दरम्यान गेल्या काही दिवसात मुंबईत पावसामुळे घडलेली ही तिसरी मोठी दुर्घटना आहे। यापूर्वी झाडाची एक मोठी फांदी स्कूल बसवर कोसळल्यानं शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता, तर साकीनाक्याच्या परिसरामध्ये एका 60 वर्षीय व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता। यानंतर आता कुर्ल्याच्या नौपाडा परिसरात घडलेली ही तिसरी मोठी घटना आहे। त्यामुळे पालिका प्रशासन असे किती निष्पाप मुंबईकरांचे बळी घेणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय।